मराठी मेसेज आज खूप मोठा विजय मिळवलेला आहे, तुम्ही काय सांगाल? मराठी पाहिजे चालेल नाही मगाशी. हा सत्याचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि या तमाम शिवसैनिकांचा विजय आहे आणि हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। कुणालाही पक्ष स्वतःची खाजगी मालमत्ता प्रॉपर्टी समजून कुठलाही असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना एक मोठा झटका आहे आणि म्हणून आज जो निर्णय झालेला आहे हा एक माइलस्टोन ठरेल। पक्ष हा लोकशाही मार्गाने चालवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा निकाल आज या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल मी स्वागत करतो आणि हा विजय तमाम शिवसैनिकांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा, दिघे साहेबांच्या विचाराचा। न्यायालय ते कोणालाच मानत नाहीत, ते न्यायालयाला पण मानत नाहीत, निवडणूक आयोगाला पण मानत नाहीत। ते या सर्व संस्थांपेक्षा मोठ्या स्वतःला समजतात। ते सुप्रीम कोर्टाला देखील अनेक वेळा सल्ले दिले त्यांनी। निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलेला आहे, आज अध्यक्षांवर पण आरोप केलेले आहेत आणि म्हणून यांना लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने दिलेली एक मोठी सबक, एक चपराक आहे। न्यायालयात जायला सगळ्यांना मोकळीक आहे। मी एवढंच सांगतो की जे 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर यांनी जो धोका केला, विश्वासघात केला, बेईमानी केली, त्याचं हे उत्तर आहे। कारण निवडणुका भारतीय जनता पक्षाबरोबर युती म्हणून लढवल्या आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले, सोडले आणि सत्तेच्या खुर्चीमध्ये ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला कधी जवळ केलं नाही, काँग्रेसला गाडा म्हणून सांगितलं, त्यांना डोक्यावर घेतलं, अशा लोकांना हे सडेतोड उत्तर आज मिळालेलं आहे। फक्त एवढंच आहे की आम्हाला मूळ शिवसेना, खरी शिवसेना धनुष्यबाण देण्याचं काम केलं आहे, पण त्याचबरोबर जे भरत गोगावले यांचं जे पिटिशन होतं ते डिसमिस केलं आहे। एक दबाव अध्यक्षांवर होता का, एक सगळे आरोप प्रत्यारोप याचा काय परिणाम झाला का, हे आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोलू आणि त्यानंतर आम्ही देखील पुढचा निर्णय घेऊ। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।